तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते घेते नाम हे मुखाशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया सुख भूक झाली तर माफ करतो माऊली तूच मला आज घडविली तूच मला आज घडविली राहू दे तुझी साथ म्हणजे स्त्रीचं रूप धारण करण्यासाठी जी शक्ती आहे आणि त्या आदिशक्तीला वंदन करून तिचं जे नाव आहे तिचे अनेक रूप आहेत तर तिचा महिमा हा त्रिभुवनी गाजत आहे म्हणून काय म्हणायचंय तुझे नाव जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे नाव जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे सगुण तुझे नाव जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे नाव जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे भोळी भाळी भक्ती करते तुला आरती भोळी भाळी भक्ती करते तुला आरती हीच माझी स्फूर्ती जीवनात शिकविली हीच माझी स्फूर्ती जीवनात शिकविली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली
भक्तांचे हे पाप करशील मला माफ भक्तांचे हे पाप करशील मला माफ देशी पदरात तू या संकटात देशी पदरात तू या संकटात देशी पदरात तू या संकटात एक दुबळी झाली झाली रजाया माझ्या वारी एक दुबळी झाली झाली रजाया माझ्या वारी भक्तासाठी जात देशी या जीवनात भक्तासाठी जात देशी या मनोभावे पूजन तुझे मी करुणी मनोभावे पूजन तुझे मी करुणी सुखी देव सर्वांना माय माऊली सुखी देव सर्वांना माय माऊली तुझं मला आज घडवी राहू दे तुझी सावली 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 पहिले वंदन करते आज तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते तुझे नाव हे काशी पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते तुझे नाव हे काशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया वेडी सारी माया पडते तुझ्या पाया चूक भूल झाली तर माफ कर तू माऊली तुझं मला आज घडवी राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडवी राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडवी राहू दे तुझी तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली बोल श्री गजानना गावदेवी बजरंग सावली बोला परमहंस गुरु गणपती कैलास वचनचंद्र पांडुरंगराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती प्रकट स्थानाने पावन झालेले हे दिवे आगर नगरी आणि या नगरीमध्ये आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्या गणरायाला वंदन करण्यासाठी या आपल्या नगरीमध्ये ज्या
घेऊन सारे भक्तजन येते गणराया तुझ्याच चरणी बाप्पा तुझी पूजा करीती दुर्वा पुष्प वाहुनी या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा करुणी या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा करुणी आणि सर्व कष्ट दूर होतात हे गजानना गोड तुझी मूर्ती पाहून आणि म्हणून काय म्हणायचं बघा या भादव्याच्या महिन्याला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला आज संकष्टी चतुर्थीला आज संकष्टी चतुर्थीला साखरेचा उठ गणपतीला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला 1 2 3 4 या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला आज संकष्टी चतुर्थीला साखरेचा उठ गणपतीला आज संकष्टी चतुर्थीला साखरेचा उठ गणपतीला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला सुपूर्ण गणेश चक्रवर्ती पावन झाली मूर्ती अगर हो श्रीनगरी साऱ्या जगाचाच कीर्ती सुपूर्ण गणेश चक्रवर्ती पावन झाली मूर्ती अगर हो श्रीनगरी साऱ्या जगाचाच कीर्ती सुंदर वाडीने नटलेला भरती आणि सागराला सुंदर वाडीने नटलेला भरती आणि सागराला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला
भाद्राच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला. स्तवन आणि गण झालेलं आहे. गवळणीला सुरुवात करायच्या आधी मला तुम्ही सांगा, बारी कशी झाली पाहिजे, गवळण कशी झाली पाहिजे. योगेश बुवा, हो योगेश बुवा, कुठे असाल इथून बाहेर या. आता बाहेर पडा, आता तुमची बारी आली. गवळणीला सुरुवात करते श्रीकृष्ण नंदलाल. तर अरे कान्हा, गवळण आता घेते, नीट लक्ष असू दे. योगेश बुवा, गवळण अगदी शास्त्रात आहे, पण तुम्हाला पण मजा आली पाहिजे की नाही, आली पाहिजे की नाही. जरा तुमचा एकदा मोठ्याने आवाज येऊ द्या. माझ्या एकटीचा आवाज येतो ना तुम्हाला सगळ्यांना, असं आला पाहिजे. म्हणून काय म्हणायचं बघा, त्या वृंदावनात यमुनेच्या काठावर खेळ मांडलेला होता. सवंगड्यांसोबत कान्हा असा एक रमलेला होता. चेंडू कळीचा डाव खेळताना तो चेंडू उडाला, तो फक्त बहाना होता. चेंडू कळीचा डाव खेळताना तो चेंडू उडाला, तो फक्त बहाना होता. आणि हा योगेश्वर ओळखला जाणारा तो म्हणजे 8वा अवतार श्रीकृष्णाचा होता. गवळण घेते, नीट लक्ष असू द्या. दांडू हातामध्ये धरून किती हलवतो जोरानं, दांडू हातामध्ये धरून. आता इथे महिला मंडळ सुद्धा खूप आहे, पण तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे, कारण मी सुद्धा एक स्त्री आहे, बरोबर. पटवून देणारच आहे, पण आधी ऐका थोडी तुम्ही पण माझ्याकडे. म्हणून काय म्हणायचंय, दांडू हातामध्ये धरून किती हलवतो जोरानं, गेला हातातून सट
सटकून गेला हातातून सटकून दोघांच्या मधून या योगेश्वराच्या खाली. आता बुवांचं नाव काय आहे? योगेश जाधव. नीट लक्ष द्या. आणि बुवांचं फेमस डायलॉग, जाधव आहे काय? मी आहे जाधव, तुला कशी धव धवीन. आता बुवा तुम्हाला कशी धव त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोय र. आता बघा काय म्हणायचंय, तर श्रीकृष्ण जेव्हा त्या वृंदावनात त्या यमुनेच्या काठावर जेव्हा तो खेळायला गेलेला होता, चेंडू फळीचा जेव्हा डाव खेळत होते, ते सगळे मित्र खेळत होते, तर त्या कान्हाला, आता कान्हाला योगेश्वर का म्हटली, तर योगांचा देव, तो योगी देव, तो योगी पुरुष होता श्रीकृष्ण, म्हणून त्याला योगेश्वर असेही संबोधले जाते बुवा. म्हणून काय म्हणाले, तर जेव्हा ती खेळत असतात सगळे श्रीकृष्ण वगैरे, तेव्हा श्रीकृष्णाला त्या कालिया नाग माहिती आहे सगळ्यांना, तो कसा होता, काळा होता, बरोबर. पण काय म्हणाले, त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोय र. आता बुवांना कुठला तरी वेगळा नागोबा वाटायला नको, म्हणून आधीच सांगते, बुवा काळा नाग म्हणजे कोण, तो कालिया नाग, जो त्या पाण्यात विषारी नाग होता, त्याला त्या श्रीकृष्णाला मारायची होती, पण श्रीकृष्णाने त्याचं हरण केलं. म्हणून काय म्हणायचंय, त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोय र. गवत घ्यायची का नक्की?
योगेश्वराच्या खाली त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोया योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोया योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतोया बघा गवळण अगदी शास्त्रात आहे. जर अर्थाचा अनर्थ तुम्ही केलात तर दुसरी बारी माझ्या हातात एवढं लक्ष तुमच्या असेल. आणि बुवा तुम्हाला जर ह्याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही. बघा पदाला सुरुवात करत आहे. साल के 12 महीने 12 महीनों का साल. विषय कसा आहे बघा, नीट लक्ष असू द्या. दोन हात कसा होणार वर चढून मारतो ट्राय वर चढून मारतोय ट्राय तो कसा हलवतोच ओठ बाय वर चढून मारतोय ट्राय तो कसा हलवतोच ओठ बाय. बघा तो कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. तर त्याला सगळे सेवक अगदी उठवतात. उठ उठ म्हणजे त्या रावणाला त्याची गरज असते. रामाला मारण्यासाठी रावण त्या कुंभकर्णाला जागेतून उठवत असतो. म्हणून काय म्हणाले, 2 हाताने हलवून पाहतोय म्हणजे सगळे सेवक त्याला उठवत होते. तरी उठत कसा होणार तर तो जो कुंभकर्ण झोपलेला होता तो जागेतनं उठतच नव्हता. तरी उठत कसा होणार वर चढून मारतो ट्राय. आता तो कुंभकर्ण जेव्हा झोपलेला होता सगळे सेवक अगदी त्याच्या पोटावरती जाऊन सुद्धा त्याला उठवत होते. म्हणून काय म्हणाले, ट्राय. व ट्राय म्हणजे काय तर प्रयत्न. वर चढून मारतो ट्राय तो कसा हलवतोच ओठ बाय. आणि नंतर जेव्हा सगळे प्रयत्न करून झाले तेव्हा सगळ्या सेवकांनी भोजन आणलं त्याच्यासाठी. त्या भोजनाच्या वासाने तो कुंभकर्ण जागवतो. म्हणून काय म्हणाले, तो कसा हलवतोच ओठ बाय.
अगदी शास्त्रात केलेली आहे। जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात ओ योगेश बुवा, जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात तर तुमची गाठ ही माझ्याशी एवढं लक्षात ठेवायचं। आणि तसेच बुवांना काय बोलतात, रायगडचा टायगर, बरोबर? काय बोलतात बुवांना, रायगडचा टायगर। तसंच बुवा मला पण खेडची वाघीण बोलतात। हा, वाघीण बोलतात, नाही जर दुसरा बारी फाडफाड फाडली ना तर याद राखा। तर माझी मी पहिली बारी इथे संपत आहे आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते।